नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CTET एक्झाम 2026 8 फेब्रुवारी 2026चा हा पेपर आहे. शिफ्ट 2 पेपर कोड आहे C. यामधील भाग 4 भाषा मराठी. यामध्ये 91 ते 120 प्रश्नांची उत्तरांचा आपण आन्सर की बघणार आहोत. याच्यामध्ये 91 ते 99 या प्रश्नांसाठी एक उतारा दिलेला आहे. एकदा कुठेतरी प्रवासात होतो, संध्याकाळची वेळ होती. रस्त्याच्या एका बाजूला उसाची तोडणी झाल्यानंतर राहिलेलं रान पेटवलं होतं. त्याचा गुळमट जळकट वास येत होता आणि दुसऱ्या बाजूला एका लाकडाची खोकी बनवणाऱ्या छोट्या कारखान्याला अचानक अपघाताने आग लागली होती. ही या उतार्याची सुरुवात आहे. आणि झाडं दधीची आहेत. माझ्या एक सासूबाई म्हणायच्या, माणसानं वटवृक्षासारखं व्हावं, जमिनीत खोलवर शिरून आपली ताकद वाढवावी, कडक उन्हाला सहजपणे झेलावं, पांथस्ताला दाट सावली द्यावी, चिमण्या पाखरांना आसरा द्यावा, थकल्या भागलेल्याला विश्राम द्यावा आणि त्यांचे भरगच्च दुवे घ्यावेत. आपण असा वृक्ष व्हावं असं मला वाटतं. हा आहे उतारा. उतार्यावरचा पहिला प्रश्न आहे 91वा. झाडाला कशाची उपमा दिली आहे? 1 शक्तीची, 2 दझीचीची, 3 वटवृक्षाची, 4 माणसाची. तर 91व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दधीचीची. प्रश्न क्रमांक 92 माणसाने कसे असावे असे लेखिकेला वाटते? 1 दधीची सारखे, 2 वटवृक्षासारखे, 3 पांथस्तासारखे, 4 आईच्या अंगणासारखे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 93 दोन्हीकडे जंगलेच पेटली आहेत. यातील अधोरेखित काय आहे? अधोरेखित दिलेला आहे पेटली आहेत. पर्याय 1 संयुक्त क्रियापद, 2 उभयान्वयी अव्यय, 3 सकर्मक क्रियापद, 4 अकर्मक क्रियापद. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अकर्मक क्रियापद. प्रश्न 94 निवांत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 1 सुवास, 2 शांत, 3 निवास, 4 अशांत. निवांतचा विरुद्धार्थी शब्द आहे अशांत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 95 आपण वृक्ष व्हावे असे लेखिकेला का वाटते? 1 अनेकांचा आधार होता यावे म्हणून, 2 झाडांशी नाते टिकवता यावे म्हणून, 3 झाडांचे अस्तित्व टिकवता यावे म्हणून, 4 निसर्गाशी एकरूप होता यावे म्हणून. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनेकांचा आधार होता यावे म्हणून. प्रश्न 96 माणूस आणि झाड यांच्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न कोणी केला? 1 कवीने, 2 माणसाने, 3 निसर्गाने, 4 झाडाने. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निसर्गाने. प्रश्न 97 बाहेर कडकडीत ऊन होतं. अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. कडकडीत या शब्दाखाली अंडरलाईन दिलेली आहे. त्याचं व्याकरण ओळखायचं आहे. पर्याय 1 क्रियापद, 2 विशेषण, 3 कर्ता, 4 कर्म. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विशेषण. 98 लाकडी झोपाळ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते. यातील शब्दयोगी अव्यय असलेला पर्याय शोधा. 1 वाचत होते, 2 लाकडी, 3 झोपाळ्यावर, 4 वर्तमानपत्र. 98व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झोपाळ्यावर. प्रश्न 99 पेटणं, जळणं, राख होणं हे केव्हाही वाईटच असे कोण म्हणाले? 1 सासूबाई, 2 ड्रायव्हर मामा, 3 भंगारवाली, 4 आई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भंगारवाली. प्रश्न पुढच्या प्रश्नासाठी कविता दिलेली आहे आणि 100 ते 105 या प्रश्नासाठी योग्य पर्यायाची निवड या कवितेमधून करायची आहे. फाल्गुन चैत्रात फुलून येतो वसंत, पाना पानात चैतन्य, नसे सृष्टीला उसंत. अशी या कवितेची सुरुवात आहे. आणि प्रत्येक ऋतूचा आहे महिमा वेगळा, नाना रूपातून भरे इथे निसर्गाची शाळा. हे या कवितेचा शेवट आहे. प्रश्न आहे त्याच्यावरचा 100वा. फाल्गुन चैत्रात फुलून येतो वसंत, पाना पानात चैतन्य, नसे सृष्टीला उसंत. या कडव्यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. 1 पर्याय दिलेत. 1 क्रियापद, 2 कर्म, 3 कर्ता आणि 4 विशेषण. याच्यामध्ये
अंडरलाईन केलेले शब्द जे आहेत अधोरेखित केलेले येतो आणि नसे तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 करता. प्रश्न क्रमांक 101. पुढीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये वसंत फुलून येतो? पर्याय 1 फाल्गुन आणि चैत्र, 2 कार्तिक आणि मार्गशीर्ष, 3 भाद्रपद आणि अश्विन, 4 वैशाख आणि ज्येष्ठ. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 102. फुलमोहर कोणत्या ऋतूत फुलून येतो? 1 हेमंत, 2 वसंत, 3 शरद, 4 ग्रीष्म. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शरद. प्रश्न 103. कोणत्या महिन्यामध्ये घर सुखाने फुलून येते? 1 फाल्गुन चैत्र, 2 आषाढ श्रावण, 3 भाद्रपद अश्विन, 4 पौष माघ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आषाढ श्रावण. प्रश्न 104. या ऋतू सोहळ्याला कवीने काय म्हटले आहे? 1 सुरेल तराणे, 2 निसर्गाची शाळा, 3 पानगळ, 4 उमलते पान. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 105. कोणत्या ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते? 1 ग्रीष्म, 2 शिशिर, 3 हेमंत, 4 शरद. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2. 106. पाठ्यपुस्तकामध्ये लेखकांनी लिहिलेल्या कविता, गोष्टी, नाटक आणि इतर लेखन प्रकार असतात. आपणास अशा प्रकारची सामग्री निवडावी लागते कारण ती 1 सोप्या भाषेत असतात, 2 ती अधिकृत असते आणि नैसर्गिक भाषेत असते, 3 पाठ्यपुस्तक म्हणून वापरली जाणाऱ्या उद्दिष्टातून लिहिलेली असतात, 4 ख्यातनाम लेखकांनी लिहिलेली असतात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 107. एका शिक्षिकेला भाषा शिक्षणातील काही गोष्टी लक्षात येतात. उदाहरणार्थ विज्ञान संकल्पनांवरील मजकूर समजून वाचणे. ती अशा मुलांची निवड करते ज्यांना या विशिष्ट क्षमतेने वाचण्यात अडचण येते. ती त्यांच्यासाठी स्वतंत्र तास घेते आणि मजकूर वाचणे समजून घेणे यासाठी मदत करते. हा सराव म्हणजे टिंबटिंब. 1 प्रत्याभरण शिक्षण, 2 उपचारात्मक शिक्षण, 3 उच्च पातळीचे कौशल्य, 4 चिंतन कौशल्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 108. विधान ए. विद्यार्थी संचयिका म्हणजे विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा हेतुपूर्वक केलेला संग्रह असतो कारण विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या मर्यादा आणि क्षमतांचे मूल्यमापन करण्यास संचयिका मदत करते. पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा. 1 ए चूक, आर बरोबर, 2 ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे योग्य विश्लेषण आहे. 3 ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत मात्र आर हे ए चे योग्य विश्लेषण नाही. 4 ए आणि ए बरोबर आर चूक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे योग्य विश्लेषण आहे. प्रश्न क्रमांक 109. वर्गात मुलांमध्ये संभाषण होण्यासाठी एक शिक्षक म्हणून तुम्ही कोणते पाऊल उचलाल? ए. विद्यार्थ्यांना अधिक प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करणे. बी. जोडकार्य, गटकार्य करून विद्यार्थ्यांकडून त्यांचे मत मागणे. सी. त्यांना मोठ्याने संहिता वाचण्यास लावणे आणि एकेकाला प्रतिभाव देण्यास सांगणे म्हणजे व्यक्तिगत शिक्षण साकार होईल. डी. एकेकासमोर संवाद वाचणे आणि एकेकाने परस्परांना प्रश्न विचारणे. पर्याय 1 ए सी डी योग्य आहेत, 2 ए बी सी योग्य आहेत, 3 बी सी डी योग्य आहेत, 4 ए बी डी योग्य आहेत. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 110. शिक्षिका विद्यार्थ्यांना प्रश्नसंच देते. तिला त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक पद्धती आणि आवड जाणून घ्यायची आहे. इथे शिक्षिकाची भूमिका टिंबटिंब ही आहे. 1 निदान करणारी, 2 प्रतिबंध, 3 योजनाकार, 4 वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निदान करणारी. प्रश्न 111. पुढीलपैकी वाचनाचे कोणते उपकौशल्य नाही? 1 प्रत्येक शब्दाचा अक्षरक्रम माहीत असणे, 2 शब्दसंग्रह जाणणे, महत्वाचा शब्द शोधता येणे, 3 शब्दाचा अर्थ लावणे आणि अपरिचित शब्दांचा वापर करणे, 4 आवश्यक असलेली विशिष्ट माहिती निहाळणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रत्येक शब्दाचा अक्षरक्रम माहीत असणे. प्रश्न 112.
इयत्ता पहिलीची शिक्षिका मुलांना भिंतीवर रेघोट्या मारणे, रेखाटणे, लिहिणे काय वाटेल ते करण्यास सांगते. ती कोणत्या गोष्टीला उत्तेजन देते? 1. वर्णमालेतील अक्षरे लिहिण्याची सुरुवात. 2. उदीयमान साक्षरता विकास. 3. आनंद आणि मजा. 4. लेखन कौशल्य विकास. प्रश्न 112चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उदयीमान साक्षरता विकास. प्रश्न 113. लहान विद्यार्थ्यांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 1. अगदी लहान विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पनांमधून प्रेरणा मिळते. 2. अगदी लहान विद्यार्थी अमूर्त संकल्पना समजून घेतात. 3. अगदी लहान विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना समजून घेणे अवघड ठरते. 4. अगदी लहान विद्यार्थी काही प्रमाणात अमूर्त संकल्पना समजून घेतात. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अगदी लहान विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना समजून घेणे अवघड ठरते. प्रश्न 114. विधान ए. सांस्कृतिक जागरूकता आणि अभिव्यक्तीसाठी भाषा ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. मुलांमध्ये महत्त्वाच्या क्षमता विकसित होण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. कारण आर. सांस्कृतिक जागरूकता आणि अभिव्यक्तीची क्षमता मुलांमध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव, स्थान यासोबतच इतर संस्कृतीचा आदर करण्याची क्षमता निर्माण करते. पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा. 1. ए चूक, आर बरोबर. 2. ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय 3. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत मात्र आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. 4. ए बरोबर, आर चूक आहे. तर 114व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 115. विद्यार्थी दुकानातून एखादी वस्तू विकत घेण्यासाठी व्यावहारिक भाषा कौशल्याचा वापर करू शकतो की नाही याचे मूल्यमापन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणती कृती करून घेणे उपयुक्त ठरेल? 1. ग्राहक आणि दुकानदार यांच्यावर दृश्य चित्र रेखाटणे. 2. ग्राहक आणि दुकानदार यांच्यावर बेतलेला लहान संवाद लिहिणे. 3. त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडीवर लिहिणे. आणि 4. ग्राहक आणि दुकानदार यांच्यावरची लघुकथा वाचणे. प्रश्न क्रमांक 115चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 116. विधान ए. वर्गातील शैक्षणिक अनुभवांचा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी आणि घटनाशी गाढ संबंध असतो. कारण आर. शैक्षणिक अनुभवांची रचना विद्यार्थ्यांच्या पूर्व आकलनावर आधारित असते. पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा. 1. ए चूक, आर बरोबर. 2. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. 3. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत मात्र आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. 4. ए बरोबर, आर चूक. 116चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. 117. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह विकसित करण्यासाठी शिक्षक अशा सामग्रीचा वापर करतात ज्यात भाषा मुलांच्या अनुरूप सोपी करण्यात आली असून ती अधिकृत साधनातून घेतली आहे. ही सामग्री म्हणजे पर्याय 1. प्रतवार वाचन साधन. 2. वर्तमानपत्र. 3. रोल कार्ड. 4. द्वैभाषिक शब्दकोश. 117चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रतवार वाचन साधन. 118. भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? 1. भाषा शिकण्यासाठी व्याकरण शिकणे गरजेचे आहे. 2. भाषेशी पुरेसा संपर्क मिळवून दिला तर प्रत्येक विद्यार्थी भाषा सहज शिकू शकतो. 3. भाषा शिकण्याला अवधी लागतो. 4. भाषा शिकणे म्हणजे अर्थ लावणे आहे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 119. चित्रांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? पुस्तकातील चित्रे आणि रेखाटणे टिंबटिंब. 1. भाषेला अपरिचित आणि स्मरणीय संदर्भात प्रस्तुत करण्यात मदत करतात. 2. सहाय्यक घटक आहेत. 3. विद्यार्थ्यांची आवड जपतात. 4. अशी चित्रे काढण्याची संधी देतात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 120. भाषा विकासाचे ज्ञानात्मक सिद्धांत मानते की भाषा ही 1. बोलणे सुरू करण्यापूर्वी मुलाच्या संकल्पना समजुतीवर अवलंबून असते. 2. माणसाची अंगभूत क्षमता असते. 3. उत्तेजन आणि शिक्षा न शिकता येते. 4. समाजात संभाषण करून शिकता येते.
120व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बोलणे सुरू करण्यापूर्वी मुलाच्या संकल्पना समजुतीवर अवलंबून असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिफ्ट 2 मधील पेपर सी चा भाग 4 भाषा मराठी यावरील प्रश्नांवरील आन्सर की बघितलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. असाच आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.